नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. ज्यांची जन्मतारीख 1 सप्टेंबर आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं? त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण जे वर्ष आहे तुमच्यासाठी कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वात सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 1 सप्टेंबरची आहे, त्या सर्वांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व मनोकामना, इच्छा, आकांक्षा पूर्तीचं ठरो. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर जबरदस्त अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व असतं, आकर्षक असतं. म्हणजे ऊर्जा आणि आत्मविश्वास हा यांच्यामध्ये ओथंबून वाहत असतो. जी काही कामं करतील हे संपूर्ण समर्पणाने करतील. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण दी बेस्ट, सर्वोत्तम असायला हवं, नंबर 1 वर असायला हवं. हा भाव किंवा अशी आशा किंवा अशी स्वप्न यांची कायमच असतात. यांची स्वप्न पाहिली तर तशी ही जबरदस्त असतात. लार्जर दॅन लाईफ ज्याला आपण म्हणतो, तशा प्रकारची यांची स्वप्न असतात आणि ती पूर्ण करण्याकरता संपूर्ण प्रयत्न, अविरत प्रयत्न करण्याची तयारी यांची कायम असते आणि ते करतात. झिरोपासून हिरोपर्यंत बनण्याची जी कुवत आहे ह्यांच्यामध्ये अतिशय उत्तम असते. या व्यक्ती ज्या आहेत, सर्वोत्तमपणाचा त्यांचा जो ध्यास आहे, हा ध्यास त्यांच्या संपूर्ण जीवनाच्या पैलूमध्ये दिसून येतो. वागणुकीमध्ये, बोलण्यापासून, चालण्यापासून एकंदरीत त्यांचं जे संपूर्ण व्यक्तिमत्व किंवा यांच्या जीवनाच्या सगळ्या भागामध्ये हा भाग दिसून येतो. खास करून यांचं जे राहणीमान असतं ते अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप आणि ब्रँडेड कपडे खास करून वापरण्याला पसंत करतात. फॅशनच्या संदर्भात सुद्धा यांचं अट्रॅक्शन असं थोडंसं डार्क फॅशन यांच्याकडे दिसू शकते. परंतु नेहमी उत्साही, आनंदी आणि प्रफुल्लित अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. यांचं बोलणं तसं पाहिलं तर सरळ सरळ असतं. म्हणजे कोणाची भीड ठेवणारं नसतं. उगाच कोणाला बरं वाटावं किंवा कोणाकडून काही आपलं काम करून घेता यावं याकरता गोड बोलणं, हा प्रकार यांच्या पूर्ण प्रवृत्तीतच दिसून येत नाही. जे काय असेल ते सरळ सरळ बोलतील, भले ते समोरच्याला पटो वा न पटो. आणि त्यामुळेच या ज्या व्यक्ती आहेत त्या विश्वासार्ह असतात. म्हणजे जे बोलतील ते करतील. एक बोलतील, एक करतील हा प्रकार नसतो. जे त्यांच्या हृदयात असं असते त्यांच्या ओठावर दिसून येतं. ट्रान्सपरन्सी यांच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येते. याचप्रमाणे कर्तृत्व, सन्मान आणि जबरदस्त अशी इच्छा ही यांच्यामध्ये दिसून येते आणि ती इच्छा पूर्ती करण्याकरता गोल ओरिएंटेशन सुद्धा यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं दिसून येतं. डिसिप्लिन असतात, म्हणजे शिस्तप्रिय असतात. यांच्याकडे शब्दाला खूपच महत्त्व असतं. यांच्यासाठी शब्द हा अतिशय महत्त्वाचा आहे. एकदा त्यांनी शब्द दिला, तर मग ते स्वतःचे सुद्धा ऐकत नाही. हा भाग यांच्यामध्ये खूप चांगला असतो आणि म्हणूनच बहुधा हे ट्रस्टवर्दी असतात, विश्वासार्ह असतात. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात समाजशील असतात, समाजासाठी काम करणाऱ्या असतात. त्याचप्रमाणे चार चौकांपेक्षा काही वेगळं करावं, नजरेत भरण्यासारखं करावं, हा भाव यांच्यामध्ये कायम असतो. जी गोष्ट इतरांना जमत नाही ती स्वतः करून दाखवतील. त्याचमुळे नेत्याची भावना किंवा लीडरशिप क्वालिटीज यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. चार माणसांना जवळ करणं आणि त्यांच्याकडून कामं करून घेणं आणि त्यांना सुद्धा त्यांच्या बाबतीतला जो योग्य तो मोबदला देणं, हा भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो. सामान्यतः या व्यक्ती स्वतःचा उद्योग करण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असतात आणि त्यामुळेच उद्योग व्यवसायामध्ये खूप वरच्या पदाला पोहोचतात. नोकरी जरी करत असेल तर साधारणतः सरकारी नोकरी यांना लागू शकते किंवा सरकारी नोकरीमध्ये सुद्धा यांना फ्रीडम हवं असतं आणि ते फ्रीडम त्यांच्याकडे येतच आणि सरकारी नोकरीमध्ये सुद्धा वरच्या पदाला काम करणारी ही माणसं असतात. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा यांना यश अतिशय उत्तम प्रकारे लाभू शकतं. मैदान असेल किंवा खेळ असेल किंवा बौद्धिक कुठल्याही क्षेत्रामध्ये जातील तर ते नंबर 1 ला जाण्याचे सतत प्रयत्न करतात आणि ते नंबर 1 ला पोहोचतात सुद्धा. हा भाग यांच्यामध्ये खूप चांगला दिसून येतो. कधी-कधी यांचा जो आत्मविश्वास असतो तो थोडासा एक लिमिट किंवा सीमा पार करून जाऊ शकतो. त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. मग त्याचा प्रभाव हा ॲटिट्यूडमधून दिसून येतो. या ॲटिट्यूडकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कारण ॲटिट्यूड जर का तुमच्याकडे जास्त झाला तर लोकांशी तुमचं वर्तन हे बिघडतं. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि थोडंसं तडजोड करण्याची वृत्तीसुद्धा यायला हवी. कारण यांच्याकडे तडजोड हा भाग मुळीच नसतो. कधीच नसतो. तर ते जर का करता आलं तर त्यांचं व्यक्तिमत्व सर्वांग सुंदर होऊ शकेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हट्टीपणा. आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड करणं, मी म्हणेन तीच पूर्व, हा जो भाग आहे या भागावरती सुद्धा किंवा हा जो स्वभाव आहे किंवा हा जो स्वभाव गुणधर्म आहे त्याच्यावर सुद्धा नियंत्रण करणं थोडंसं गरजेचं राहील. अर्थात यांचा जन्म अतिशय चांगल्या घराण्यात होतो. यांचे जे वडील असतात ते सुद्धा समाजामध्ये अतिशय लोकप्रिय असतात किंवा त्यांचं समाजामध्ये एक वजन असतं आणि त्यांच्यामुळे सुद्धा ह्या व्यक्ती पुढे येऊ शकतात. साधारणतः ह्या व्यक्ती पिढ्यांनी चालत आलेला जो उद्योगधंदा आहे त्या करू शकतात किंवा त्यांच्यामध्ये आणखीन पुढे जाऊ शकतात.
मात्र यामध्ये सुद्धा स्वतःची ओळख ते ठेवतातच. आणि दुसऱ्यांमुळे पुढे आला किंवा दुसऱ्यांच्या कर्तृत्वामुळे पुढे, दुसऱ्यांच्या अ, मदतीमुळे पुढे आला, हे ऐकण्यात त्यांना कधीच पसंत पडत नाही. अत्यंत स्वतंत्र वृत्तीची अशी ही माणसं असतात. येणाऱ्या संपूर्ण वर्षाबद्दल सांगायचं झालं तर येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातला नवीन नवीन संधी तुम्हाला मिळू शकतील. काही उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर साधारणतः पित्त प्रकृती यांची असते, त्यामुळे खाण्यापिण्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. थोडंसं डोक्याच्या संदर्भातले त्रास किंवा पाठी आणि पोटाच्या संदर्भातले त्रास होण्याची शक्यता थोडीशी जास्त यांच्यामध्ये दिसून येते. पित्त प्रकृतीमुळे स्किनच्या संदर्भातले त्रास किंवा स्किन ट्रबल सुद्धा दिसून येऊ शकतील. मात्र अतिशय उत्तम अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व असतं. साधारणतः 1 सप्टेंबरचा जन्म हा तुम्ही भाग्यशाली असा समजू शकता. तर मित्रांनो, हे होतं 1 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.